नमस्कार मित्रांनो, मी योगेश माने इग्नाइट अकॅडमी मध्ये तुमचं सर्वांचं स्वागत करतो. मित्रो, पुणे महानगरपालिकेच्या ज्या वॅकन्सीज आल्या त्याचा आज कंप्लीट नोटिफिकेशन आलेलं आहे, ते मी तुमच्या पुढे घेऊन येतोय. राईट, कंप्लीट नोटिफिकेशनच्या अगोदर आपण पूर्ण माहिती दिलेली होती. 16 तारखेपासून ऍप्लिकेशन फॉर्मची डेट चालू होते हे पण तुम्हाला सांगितलेलं होतं, पण आज कंप्लीट ऑफिशियल नोटिफिकेशन आलं, त्याच्याबद्दलची माहिती मी तुमच्याकडे घेऊन आलेलो आहे. क्लिअर? तर चला, ही आपली रेकॉर्डेड बॅच आहे, इंटिग्रेटेड बॅच आहे. याच्यामध्ये तुमच्या सर्व एक्झामला लागणारा पूर्ण सिलेबस असणार आहे. राईट, जेईच्या पूर्ण एक्झाम क्लिअर, त्यांना WRD असो, PWD असो, पुन्हा WCD असो, राईट, PMC असो, सर्वांचं याच्यामध्ये दिलेलं आहे. टेक्निकल, नॉन टेक्निकल पूर्ण. आपलं TCS IBPS चं गाईड सुद्धा आहे. भरपूर इम्पॉर्टंट हे बुक आहे, प्रत्येकाकडे असावं असं बुक आहे. क्लिअर? कारण या बुक मध्ये तुमचे आतापर्यंतचे क्वेश्चन्स कसे विचारले गेले होते हे पुरेपूर व्यवस्थित मांडण्यात आले आहे. आणि एक्सपर्टची टीम आहे आपली. राईट, पूर्ण टेक्निकलचे असो की नॉन टेक्निकलचे असो, हे सर्व लोक तुम्हाला तिथे गाईड करायला असतात. राईट, तर चला, ही पुणे महानगरपालिकेच्या वेबसाईटवर आलेली आहे जाहिरात. ओके, www.pmc.gov.in. क्लिअर? तर किती वॅकन्सीज आहेत टोटल? टोटल वॅकन्सी किती देण्यात आलेल्या आहेत? 113 वॅकन्सीज टोटल देण्यात आलेल्या आहेत. अनुसूचित जातीसाठी 18, ओके, अनुसूचित जनजातीसाठी 14, राईट, पुन्हा NTA साठी 2, NTB साठी 2, NTC साठी 3, NTD साठी 2, राईट, SBC साठी 2, OBC साठी 25 आणि EWS साठी 15 आणि आरक्षित म्हणजे जनरल साठी 30. ओके, तर अशा 113 वॅकन्सीचा पूर्ण लेखाजोखा देण्यात आलेला आहे. क्लिअर? त्यानंतर ऑनलाईन पद्धतीने अर्ज नोंदणी सुरू होण्याचा दिनांक 16/1/2024. राईट, ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करण्याचा अंतिम दिनांक 5/2/2024 रात्री 12च्या अगोदर. क्लिअर? ऑनलाईन पद्धतीने परीक्षा शुल्क भरण्याचे अंतिम दिनांक 16/1/2024, राईट, ते 5/2/2024. त्यानंतर परीक्षेसाठी ऑनलाईन प्रवेश पत्र उपलब्ध होण्याचा दिनांक परीक्षेचा 7 दिवस अगोदर, 7 days बिफोर. क्लिअर? ऑनलाईन परीक्षेचा दिनांक ओके पुढे तुम्हाला डिक्लेअर करण्यात येईल, सध्या नाही आलेला. त्यानंतर वेतन श्रेणी काय आहे? तर 38,600 ते 1,22,800. चांगली सॅलरी हातात येणार आहे, डोंट वरी. त्यानंतर बघा, पात्रता उमेदवार भारतीय नागरिक असावा. त्यानंतर डिग्री डिप्लोमा वाले दोन्ही चालतात. मान्यता प्राप्त विद्यापीठाच्या स्थापत्य अभियांत्रिकी शाखेची पूर्ण वेळ पदवी व पदविका उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. त्यानंतर बघा, किमान वयोमर्यादा 18 वर्ष. राईट, मॅक्झिमम मागास वर्गासाठी किती? 38, मागासवर्गीयांसाठी 43, प्रावीण्यप्राप्त खेळाडूंसाठी जनरलच्या 43, मागासवर्गीयांसाठी पण 43, दिव्यांगांसाठी 45. ओके, त्यानंतर एक सर्व्हिसमॅन असेल तर वयाच्या 45व्या वर्षापर्यंत अप्लाय करू शकता. एक्झाम पॅटर्न का असेल? मराठी 15 क्वेश्चन. क्लिअर? त्यानंतर इंग्रजी 15 क्वेश्चन, सामान्य ज्ञान 15 क्वेश्चन, बौद्धिक चाचणी 15 क्वेश्चन, असे 60 क्वेश्चन 120 मार्काला येतील. 2 तासाचा पूर्ण टाइम आहे. हे 80 आणि हे 60 म्हणजे जवळपास 200 मार्कासाठी तुम्हाला 2 तासाचा टाइम असेल. वस्तुनिष्ठ बहुपर्यायी. राईट, हे इंजिनिअरिंगचे, तुमच्या सिव्हिल इंजिनिअरिंगचे 40 क्वेश्चन. ओके, किती मार्कासाठी? 80 मार्कासाठी, म्हणजे 80-120 चा पॅटर्न आहे. आणि हे आपल्या जे बुक आहे ना, IBPS TCS गाईड, याच्यामध्ये व्यवस्थित खूप चांगल्या प्रकारे तुम्हाला प्रॅक्टिस MCQ सुद्धा देण्यात आलेले आहेत. पुढं, राईट, फीस किती आहे? तर 1000 रुपीज जनरल कॅन्डिडेट साठी, रिझर्व्ह कॅन्डिडेट साठी 900 रुपीज. त्यानंतर निवड पद्धती, ऑनलाईन तुमची CBT एक्झाम होणार आहे. क्लिअर? अप्लाय करायला पुणे महानगरपालिकेच्या वेबसाईटवर जा. काहीही डिटेल्स लागत असतील पुढे, सर्व डिटेल्स मी तुम्हाला आपल्या या YouTube चॅनल थ्रू कळवत जाईल. सध्या मी इथं थांबतो. थँक्यू सो मच गाईज फॉर लिसनिंग मी. थँक्यू सो मच.